धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी संघटन ठाम, 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक. विद्यार्थी आंदोलनावर पेच कायम, शनिवारी दुपारपर्यंत मागितली वेळ, सरकार आणि विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये बैठक. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पेपरफुटी सुधारणा विधेयकाला मंजुरी, आरोपींना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावणार. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठी मारादरम्यान पॅलेट गनचा वापर केल्याचा राहुल गांधींचा आरोप, दोषींवर कारवाईची केली मागणी. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय माघार नाही, दादरच्या शिवाजी पार्कातल्या आंदोलनातून आदित्य आणि आदित्य ठाकरेंचा इशारा. बातमी पाहूया. शहापूर तालुक्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तानसा आणि मोडक सागर धरण ओव्हरफ्लो झालाय. भातसा धरण 80% भरलंय. त्यामुळे मुंबईच्या पाणी पुरवठ्याची चिंता दूर झाली आहे. मात्र सततच्या पावसामुळे अनेक पूल पाण्याखाली गेलेले आहेत. काही गावांचा संपर्क तुटलाय. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे. शहापूर तालुक्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे. तालुक्यातील बहुतांश नद्या नाले तुडुंब भरून वाहत असून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी सर्वात मोठं भातसा धरण 80% भरलंय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातसा नदीला मोठा पूर आला. नदीचं रौद्र रूप सध्या पाहायला मिळालं. तर मुसळधार पावसामुळे पवना धरण 95% भरलेलं आहे. तसेच सततच्या पावसामुळे आज सकाळी पवना नदीमध्ये जलविद्युत केंद्रामार्फत 800 क्युसेक विसर्ग देखील करण्यात आला. पावसाचा जोर कायम राहिला तर विसर्ग टप्प्याटप्प्यानं 5000 क्युसेक पर्यंत वाढवला जाऊ शकतो, अशी माहिती प्रशासनानं दिलेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय. पवना धरणातून 800 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि टप्प्याटप्प्यानं जर पाऊस असाच राहिला तर 5000 पर्यंत क्युसेकनं विसर्ग केला जाऊ शकतो, अशी माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे इथल्या नदीकाठच्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. सततचा पाऊस सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून आणि त्यामुळे धरण हे 95% क्षमतेनं भरलेलं आहे. तर तिकडे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण 100% भरलंय. त्यामुळे धरणातून सध्या 4800 क्युसेक वेगानं मुठा नदीमध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय. पाणशेत, वरसगाव आणि टेमघर धरणातील पाणी साठाही वाढलाय. 4ही धरणांमध्ये एकूण सुमारे 75% पाणी साठा सध्या उपलब्ध आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण भरतीच्या उंबरठ्यावर पोहोचलं. 11 TMC क्षमता असलेल्या भंडारदरा धरणामध्ये जवळपास 95% पाणी साठा झालाय. पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणातून 15000 क्युसेक वेगानं नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. ब्रेकनंतर स्वागत. पुढे एक सविस्तर बातमी पाहूया. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमारामध्ये पोलिसांकडून पेलेट गनचा वापर करण्यात आल्याचा आरोप होतोय आणि या पेलेट गनमुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्याची भेट राहुल गांधी यांनी घेतली. यावेळी त्यांनी हा विद्यार्थी पेलेट गनमुळे जखमी झाल्याचा आरोप केला. तसंच पेलेट गनमुळे या विद्यार्थ्याच्या डोळ्यालाही दुखापत झाली आहे. तो डोळा कायमस्वरूपी निकामी होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही मांडत आहोत, त्यामुळे प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, असं देखील राहुल गांधी यांनी ठणकावलं. पेलेट गन तब लगी है जब मेरे भाई हिंदुस्तान का तिरंगा लिए ऐसे पीसफुल प्रोटेस्ट कर रहे थे। सरकार ने कहा है कि कोई पेलेट गन यूज नहीं हुई। कहा है ना, ये देखिए, ये है पेलेट गन, इसको कहते हैं पेलेट गन।
इसको कहते हैं पैलेट गन। ठीक है, और इनकी आंख डैमेज हो गई है, इनकी आंख से इनको दिखाई नहीं दे रहा है। तो ये हमारे फ्यूचर है हिंदुस्तान के। ऐसे हजारों युवाओं पर पैलेट गन चलाई गई है, लाठी चलाई गई है, मारा गया है, पीटा गया है। जो एजुकेशन मिनिस्टर है, जिसके कारण ये हुआ है, जिसके कारण ये बाहर निकले हैं, पीसफुल प्रोटेस्ट किए हैं, जिसके कारण पेपर लीक हो रहा है, उसको सैक किया जाए। दूसरी मांग कि ये जो हमारे फ्यूचर पे गोली चलाए हैं, लाठी मारे हैं, उन पर कार्रवाई होनी चाहिए। और तीसरी मांग कि नरेंद्र मोदी जी जो पूरे सिस्टम के ऑपरेटर हैं, वो ऐसे जैसे हजारों युवाओं से माफी मांगे। स्टूडेंट्स ने पोजीशन क्लियर कर दी है। जो उनकी मांग है उसे हम रिपीट कर रहे हैं। धर्मेंद्र प्रधान is a criminal education minister. He has to be removed. He is a symbol of the collapse of our education system. He has to go. He is the reason my brother has got shot. He is the reason thousands of people are outside. He has to go. आता सविस्तर बातम्या पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ बनवला आणि विद्यार्थ्यांना केलेल्या आवाहनानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे। मन की बात रात्री 12 वाजता होत नसते असं म्हणत मोदींना टोला लगावलाय। तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हाच शेवट असेल असा इशारा सपकाळ यांनी दिलाय। दरम्यान उद्याच्या तिरंगा मार्चमध्ये सर्व पक्ष जे आहेत आणि नागरिक उपस्थित राहतील असं देखील सपकाळ यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ जारी केला होता आणि त्यामध्ये त्यांनी पेपर फुटी संदर्भात जी काही कारवाई केली जात आहे त्याबद्दलची माहिती दिली होती आणि हे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याचं म्हटलं होतं। त्यावरच आता हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे। विद्यार्थी आंदोलनावर काँग्रेस आक्रमक झाल्याची सध्या स्थिती इथे आपण पाहतोय। देशभरामध्ये काँग्रेसच्या वतीने देखील आता रस्त्यावर उतरत आंदोलन केलं जात आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हाच शेवट असेल असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। सुरुवात झाली होती म्हणजे वांगचूक यांच्या आंदोलनानंतर बराच एक मोठा, पण आता एका गटानं कुठेतरी त्यांच्याकडून ही माघार आंदोलनाची दुफळी होण्याची शक्यता वाटते। ज्या पद्धतीने त्यांनी माघार घेतली काल, नाही, दुफळी करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारचं नेरेटिव्ह भारतीय जनता पक्ष हे पेरण्याचा प्रयत्न करत आहे। आपण आधी सांगितल्यानुसार मला आपल्या निदर्शनास अत्यंत विनम्रतेने आणून द्यायचं आहे की पेपर फुटीच्या संदर्भात राहुल गांधी यांनी सगळ्यात पहिले आंदोलनात्मक भूमिका घेतली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली, यामध्ये संसदेमध्ये चर्चा व्हावी हे सांगितलं। चर्चेला बसलं पाहिजे, सभागृहात चर्चा केली पाहिजे। तिथं मन की बात मध्ये देखील मोदी हेच बोलतायत, फास्ट ट्रॅक कोर्टात चालू। थोडंसं बॅकफुटवर वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टीत गडबड सगळी दिसते। मोदींची मन की बात नाही, ही चोर की बात आहे। कारण रात्रीच्या 12 वाजता चोरच जो आहे तोच असे व्हिडिओ टाकू शकतो, जो शाहू आहे तो टाकू शकत नाही। जे दिवसाच्या उजेडात सकाळी 12 वाजता जे करायला पाहिजे, जे संसदेत जे करायला पाहिजे, ते चिवे जैसा रात्री 12 वाजता जर बिल्ली जैसा त्यांना जर करावं लागतोय, ते मन की बात नाही, जन की जो बात आहे त्याचा हा झालेला दबाव आहे। मोदींनी हा देश विकायला काढला आहे जे राहुल गांधींनी सांगितलं होतं, त्यातून त्यांच्या डोळ्यामध्ये भय स्पष्ट दिसत आहे। ही एकंदरीत यांचा पापाचा घडा भरला आहे। आम्ही अनेक दिवसांपासून सांगत होतो की अशी एक घटना होईल की देश बदलेल, त्यामुळे एक घटना झाल्यानंतर देश बदलतोय। वास्तविक पाहता या सर्वांनी देश बदलण्यामध्ये मदत करायला पाहिजे होती। अजून वेळ गेलेली नाही, देर आहे दुरुस्त आहे असं सगळ्यांचं स्वागत आहे। मात्र अजूनही अनेक लोक गप्प बसलेले आहेत। त्यांनी खऱ्याला खरं म्हणत असताना, त्यांनी चांगल्याला चांगलं म्हणत असताना चांगुलपण जोपासावं, तो दुसऱ्या बाजूला वाईटला वाईट म्हणून, निषेधार्याला निषेधार्ह म्हणून त्यांनी कुठेतरी चुकीच्या गोष्टीचा, विकृतीचा, हुकुमशाहीचा हा धिक्कार केला पाहिजे। आणि स्वातंत्र्य लढ्याचं हे दुसरं आंदोलन सुरू झालं आहे, यामध्ये सर्वांनी आपलं योगदान हे सुनिश्चित केलं पाहिजे, या यज्ञामध्ये स्वतःचं योगदान दिलं पाहिजे।